भेटूया आपण त्यांना फायनल मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मेगा फायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक साइडला असेल खरं तर अमेय विभांश वागेश्वर हरिग्राम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेला यजमान टीम i11 चिंचवली. हा संघ आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. कोण बनणार चॅम्पियन, कोण बनणार मालिका वीर, कोणाला खरं तर बाईक मिळेल हे आपल्याला चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होताना पाहायला मिळेल. चला हरिग्राम टीम, आम्ही तुम्हाला विनंती करू की त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आज स्पर्धेची शेवटची रात्र आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन खरं तर पोहोचलेली आहे. मेगा फायनल डे आणि फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. 48 संघांनी खरं तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सर्व 48 संघांचं खरं तर स्वागत करूया. चांगला खेळ, कोणाला गाल बोट न लागता ही स्पर्धा चांगल्या रीतीने पार पडत आहे हे पाहून खरं तर खूप चांगलं वाटतंय. आणि बघताच प्रेमात पडावं हे असं आयोजन प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा खरं तर आपण चिंचवली गावामध्ये आपण पाहतोय. दमदार आयोजन केलेलं आहे आणि नियोजन देखील तितकंच चांगलं. मैदानाच्या आतमध्ये चला सलामीची जोडी पाठवायची i11 चिंचवली. तुम्हाला देखील आम्ही विनंती करू की त्वरित ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कैलाश डुकरे मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या समवेत अक्षय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाचा सामना आहे फायनलची लढत. सर्व सामने आपण जर पाहिले तर 4 षटकाचे झालेत आणि इथून मात्र आपण पाहतोय मेगा फायनल डे आणि फायनलची लढत i11 चिंचवली विपक्ष अमेय विभांश वागेश्वर हरिग्राम. या दोन टीम दरम्यान अगदी 2 जवळची गावं आणि 2 जवळच्या गावांमध्ये हा सामना लढत आहे. चला सामना लगेच चालू करायचा आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतो, पंचांना देखील आम्ही विनंती करेल की सामना लगेच सुरू करायचा आहे. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आपण विचार केला तर पहाट खरं तर झालेले आहे. 3:27 म्हणजेच 4 वाजेपर्यंत तरी हा सामना संपला पाहिजे. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील करायचा आहे, त्यामुळे उशीर होणार आहेत. विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. हरिग्राम टीम आपण देखील क्षेत्ररक्षण लगेच सजवा. अजूनही खरं तर प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत आहे एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. तमाम क्रीडा रसिकांचं खरं तर सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पर्धेचे आयोजक संदीपजी शेलखे, आपण कुठे असाल तर यायचंय. मेगा फायनलची मॅच आपण इथे पाहतोय आणि मॅच झाल्यानंतर बक्षीस सोहळ्याला देखील इथे सुरुवात केली जाईल. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिलं षटक घेऊन आणि सलामीची जोडी कैलाश डुकरे आणि अक्षय पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. कैलाशच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या टच मध्ये इनफॉर्म बॅट्समन. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. चेंडू दन 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 करत जाईल सीमा पार. येतोय चौकार कैलाशच्या बॅट मधून. तर क्या बात आहे. तर आपण विचार केला ना काल वाकडी संघाच्या स्वराज मात्रे उर्फ लड्डू सिंग काय दमदार झेल टिपला तो मित्रांनो काल त्यांनी. तर हरिग्रामचे पाठीराखे पहा आपल्याला पाहायला मिळतील. राजेशजी आहेत, जोशी, संतोष म्हात्रे, जयंत म्हात्रे, गणेश पाटील, सुरेश पाटील असतील, नाना म्हात्रे, अर्जुन भोपी, बरेचसे पाठीराखे खरं तर मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक मॅच पाहत आहेत पहा. आणि यजमान टीमचे देखील पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतील. एक चौकार मारला की प्रेक्षक देखील खुश होताना पाहायला मिळत आहेत. ओ द विकेट, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे तैनात आणि पहिला करार झटका, पहिला दे धक्का टीम i11 चिंचवली संघाला. कैलाश डुकरे बॅक टू द पॅव्हिलियन. फायनलच्या मॅच मध्ये खरं तर चांगलं योगदान राहिलं नाही पहा कैलाश डुकरेचं. एक चौकार जरूर आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन प्रसाद पाटीलने केलं. स्लॉट मध्ये लेंथ मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र लॉफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक
आणि तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चांगला झेल घेतला पहा. विकेटचं पतन. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लेदर क्रिकेटचा प्रचंड अनुभव हितेन पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याच वेळा सातत्यपूर्वक i11 चिंचवली संघाकडून चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे हितेन पाटीलची. इथून हितेन पाटील कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील, एक अष्टपैलू खेळाडू, संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातो तो म्हणजे प्रसाद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. इथे पहा हितेनसाठी फटका चांगला आहे पण तुझी एलिव्हेशन कमी, झेल मात्र सोपा सोडला जातोय पहा. खर तर मोठी विकेट होती तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फायनलच्या मॅच मध्ये असं तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर त्याचा भुगतान तुम्हाला जरूर भोगावं लागेल. आता त्या खरं तर हितेनला मात्र जीवनदान मिळाले. जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल हितेन हे देखील पाहणं महत्वपूर्ण. मे विपांश वागेश्वर हरिग्रामचे स्पॉन्सर आपण पाहतो. सदैव पाटील उपसरपंच हरिग्राम, तसेच अक्षय पाटील माजी उपसरपंच हरिग्राम. इथे देखील तेच तरार गतीमध्ये परिवर्तन केलं जातं. अतिरिक्त गती या चेंडूवरती आढळली होती. अक्षय पाटीलला बीट करून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. इथून चांगला खेळ, चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिले गोलंदाज प्रसाद पाटीलची. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम इथे केलं जाते प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. इथे लॉट करण्याचा प्रयत्न होता, स्लोअर वन टाकला होता. खरं तर प्रसाद पाटीलने पिक करू शकला नाही फलंदाज अक्षय पाटील. लगातारचा दुसरा चेंडू डॉट खेळला जातोय. दमदार गोलंदाजी राहिले. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची असं ज्वलंत उदाहरण इथं दिलं जाते प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. चेंडूच्या मेरिटनुसार कुठेतरी इथून फलंदाजी करावी लागेल. 4 षटकाचा सामना आहे. कमीत कमी तुम्हाला 35 ते 40 धाव करणं तेवढंच अनिवार्य राहील टीम हरिग्राम संघासमोर. इथे पहा फुल टॉस होता. फुल टॉसला फुल टोल केलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत जाईल सीमा पार. अक्षय पाटीलच्या बॅट मधून धमाका शेवट गोल केलाय चौकाराने. इथे मात्र षटकाची समाप्ती होईल. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे i11 चिंचवली संघ 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा 9 लागलेल्या आहेत. चला शॉर्ट टीम मीटिंग नको विनंती असेल. टीम हरिग्राम 1 षटकाची समाप्ती झालेली आहे. प्रत्येक षटकामध्ये टीम मीटिंग घेऊ नका तुम्हाला मी विनंती करू. तर टोटल धावा 9 ला फलकावरती आपण पाहतोय. 1 षटकाच्या अखेरीस आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा करतील टीम आपण पाहू शकाल. i11 चिंचवली हे देखील पाहणं महत्वपूर्ण. हितेनला जीवनदान मिळालं होतं. हितेन पाटील जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल हे पाहूया. गोलंदाजी मार्गावर सोपान आलाय. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक सोपान मात्रे इकडे खरं तर सोपवलेलं आहे. हितेन ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील पाठीराख्यांच्या चिंचवलीच्या. हितेन पाटील 360 मध्ये खेळणारा एक सक्षम खेळाडू आहे. टायमिंग वर खरं तर जास्त भर दिला जातो या खेळाडूचा. हितेन गोलंदाजी फलंदाजी मार्गावर सज्ज. सोपान गोलंदाजीसाठी सज्ज राहील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथं केला जात होता. स्विच हिट बनितो आझादी नाही तो बर्बादी. इथून हितेन पाटील डॉट चेंडू खेळला जातोय. पहिला चेंडू सोपान याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न खरं तर मी म्हणेन चांगला. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये खेळाडूला बीट करून मारण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. इथे देखील 35 गोलंदाजी गतीमध्ये परिवर्तन केलं. पहिला चेंडू थोडासा खोलू राहिला होता त्यामुळे हा चेंडू थोडासा मागे ठेवला सोपानने आणि तिथून मात्र चेंडूला घेतलेलं ते चेंडूने वळण हितेन पाटीलला समजलं नाही. चेंडू सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होईल. चांगली गोलंदाजी. लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. बॅट्समन हितेन पाटीलवर
दबाव इथे टाकला जातोय गोलंदाज सोपन मात्रे याचा. अद्याप चांगली गोलंदाजी, शांतमय क्रिकेट, शिस्तबद्ध खेळ. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये मेगा फायनलचा सामना. ओव्हर द विकेट. इथे देखील चेंडू पिच झाल्यानंतर खोलवर राहिलाय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. मी पहिलंच म्हटलं होतं की ओस मैदानाच्या आतमध्ये आहे. ड्यू फॅक्टर जरूर फलंदाजासाठी नक्कीच संघर्ष करावा लागेल इथून फलंदाजांना, कारण चेंडू पिच झाल्यानंतर बरेचसे खोलवर येत आहेत. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथून मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. इथे पहा पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे, एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक बऱ्याच वेळानंतर पुढे जाईल. डबल डिजिट मध्ये धाव संख्या 10 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज सोपान करता चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रसाद पाटीलने पहिलं षटक हाताळलं. 9 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आता इकॉनॉमिकल स्पेल सोपानचा इथे आपण पाहतो, मोठा फटका लगवायचा, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी, परंतु तिथे मात्र होते चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, येतोय मच नीडेड षटकार. इथे मात्र चुकी झाले. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चुकीला माफी नाही. कॅच खतर ज्या खेळाडूने सोडला होता विशाल भोपी खरतर चूक करतो या मॅच मध्ये, आणि त्या चुकीला खरतर इथे चुकीचं किती भोगदान भोगावं लागेल टीम हरिग्राम संघाला ही मात्र येणारी वेळ काळ बरंच काही सांगून जाईल. अक्षय पाटीलला देखील जीवनदान. इथे देखील मोठा फटका लगवायचा, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थाय पॅडला खरतर चेंडू अडवला आणि इथून मात्र डॉट चेंडूची सांगता होते. 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अमे विवांश वागेश्वर हरिग्राम जाऊन पोहोचला 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 या आकड्यावरती. चला टीम हरिग्राम, आम्ही तुम्हाला विनंती करू की प्रत्येक षटकागणीस आपण शॉर्ट मीटिंग घेऊ नका, लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. मेगा फायनलचा दिवस आहे आणि फायनलची लढत आपण एन्जॉय करतोय. एक साइडला हरिग्राम असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळते यजमान टीम I11 चिंचवली हा संघ आपण पाहतो फाईट करत असताना. टॉस जिंकला होता टीम हरिग्रामने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते I11 चिंचवली संघाला. चिंचवली संघाने 2 षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या, त्या म्हणजे 16 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. तर तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अनुभोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 2 षटकाच्या अखेरीस 8.00 ची सरासरी जरूर इथून गाठले ते म्हणजे चिंचवली टीमने. 16 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. अनुभोईर ओव्हर द विकेट. पहिला चेंडू तेस्तरार होता, गतीमध्ये बीट केले जाते. इथे पहा हितेन पाटीलला. हितेन पाटीलला पूर्णपणे जकडून ठेवले पहा. हितेन पाटील मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे आणि त्या खेळाडूला खरतर पूर्णपणे संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 2 धावा खरतर त्याच्या बॅटमधून. इथून देखील पहा हॅप ट्रॅकेट टाकला होता, मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र जेलची संधी आणि इथून मात्र चुकी होणार नाहीये. जीवनदानाचा फायदा इथून उचलू शकला नाही हितेन पाटील आणि दुसरा करारा झटका बॅटिंग करत असताना टीम चिंचवली संघाला फलंदाज बाद. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये धीरज जांभळे खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे धीरज खेळ सादर केले हे देखील पाहणं महत्वपूर्ण. दुसरा करारा झटका आपल्याला पाहायला मिळाला. हितेनचं योगदान आपल्याला जास्त पाहायला मिळालं नाही, फक्त 2 धावा खरं तर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 7 चेंडूचा खेळ त्याने केला. आता नवीन धीरज जांभळे मैदानाच्या आतमध्ये एनॅट क्रमांक 4थ्या क्रमांकावर बॅट्समन आलेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. इथे पहा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न फेकी खराब राहिली. पहा
2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल 18 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य दिलं जातं. इथून मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं राहील टीम I11 चिंचवली संघासमोर. कारण धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अनुभवी गोलंदाजी मार्कवर इथे यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये खेळाडू आहे. एकदा पूर्ण थोडे चाचपले, त्याचा फायदा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमने उचलला आहे आणि 2 धावा इथे चित्याच्या चपळाईने पूर्ण केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट धीरज झांबलेने अक्षय पाटीलच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावरती लागले त्या म्हणजे 20. 2 गडी बाद. इथे देखील पहा क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू पीच झाल्यानंतर अगदी नाकाच्या अगदी जवळून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये दमदार चेंडू होता पाहायला मिळाला. अनुभवीच्या माध्यमातून 5 चेंडू करतात अनुभवीने टाकलेत आणि 4 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. इकॉनॉमिकल स्पेल खरं तर प्रत्येक गोलंदाजाने इथे टाकलेला आहे. इथून देखील पंचांनी लाईन चेक केली. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू होताना स्वयं मारा करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या 21 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एखादा इथून मोठा फटका आला तर चांगला स्कोर मी म्हणेल उभारेल ते म्हणजे I11 चिंचवली संघ. गतीमध्ये परिवर्तन केलं. इथे देखील सुरवण टाकला होता परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येतोय. आता मात्र दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न मध्ये खरं तर अनुभवीर लगातारचे 2 चेंडू वाईड फेकतोय आणि इथे देखील मिळेल 1 धाव. 22 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटकातला. इथे पहा प्रॉपर टायमिंग. क्या बात आहे. षटकाराची नित्यांत गरज होती आणि धीरज झांबलेच्या बॅट मधून बराच वेळानंतर येतोय हा दमदार स्ट्रोक. शानदार षटकार. तर चांगली धाव संख्या उभारली मी म्हणेल कारण संघ अडचणीमध्ये होता आणि तिथे मात्र मच निडेड षटकार ठोकला तो म्हणजे धीरजने. 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर चांगली फाईट बॅक जरूर मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण हरिग्राम टीमचा विचार केला तर प्रसाद पाटील खरं तर इन फॉर्म आहे. चांगली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये खरं तर या शृंखलेमध्ये प्रसाद पाटीलची आपण पाहिली. त्यामुळे इथून मात्र 40 धावा करणं खूप गरजेचं राहील टीम I11 चिंचवली संघाला. शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक बालकृष्ण भोपी गोलंदाजीसाठी सज्ज राहील. टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतो 28 धावा धाव फलकावरती लागलेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. दोन्ही खरं तर मॅच मधील आपण पाहतो 11 प्लेइंग 11 खरं तर तुम्हाला दाखवली जाते. टोटल 28 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर द विकेट. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये खरं तर चेंडू जातो. तिथे चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर खरं तर फाईन लेग रिझर्व्ह मध्ये इथे मात्र धावा चोरल्या जातील. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 30 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक बालकृष्ण भोपी मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे आणि इथून मात्र फलंदाजीसाठी अक्षय पाटील सलामीला आलेला बॅटर आहे. इथून अक्षयला चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे देखील पहा मोठा फटका लगवत होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूचे सांगता निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय. बालकृष्ण भोपी देखील चांगली गोलंदाजी करत असताना नियंत्रण, लाईन लेंथ, ॲक्युरेसी इथे चांगली पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो टीम हरिग्राम संघाची प्रत्येक गोलंदाजाने खरं तर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, त्यानंतर 7 धावा, त्यानंतर अनुभवीने 12 धावा खर्च केल्या आणि आता बालकृष्ण भोपी इथे मात्र पहा पंचांचा इशारा येतो. वाईड +4 आम आदमी का साथ, I11 चिंचवली के साथ येतोय पंजा. 5 धावेने अकाउंट फ्लाय होत आहे.
5 धावेच्या मदतीनं धाव संख्या 35, धावा कशा काय येणार परंतु धावा येणं खूप गरजेचं होतं I-11 चिंचवली संघाला आणि त्या धावा मात्र आता जोडल्या जात आहेत. टोटल धावा धाव फलकावरती 35 धावा आपण इथे पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चिंचवली टीमच्या. चला चेंडूची पूर्तता करा. मॅच बॉल आलेला आहे. 35 धावा धाव फलकावरती बालकृष्ण भोपीने केली चूक आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला आपण पाहतो. वाईड +4 5 धावा ऍड केल्या जातील स्कोर बोर्डवरती. आता ऑन स्कोर बोर्ड धावा लागलेत त्या म्हणजे 35 आणि इथून देखील मोठा प्रहार विस्फोटक फलंदाजी. क्या बात आहे. दमदार स्ट्रोक. सलामीवीर बॅट्समन अक्षय पाटीलच्या बॅट मधून तडका. शानदार षटकार. या षटकाराच्या साह्यानं धाव फलक फ्लाय होते. टोटल 41 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये खरतर संघाला गरज होती मोठ्या फटकेची आणि ती मोठे फटके धीरज आणि अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतो. अजून 3 चेंडू बॅलन्स आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल टार्गेट सेट करणारे 3 चेंडू इथे फेकले जातील. बालकृष्ण भोपी इथे स्लॉट मध्ये चेंडू होता. प्रॉपर टायमिंग जुळलाय. दमदार स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतो A1 क्वालिटीचा षटकार. मॅच होती कुठे आणि मॅच गेली कुठे पा असं वाटत होतं. 35-40 धावा करायला संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये टीम I-11 चिंचवली संघाला आणि तिथून मात्र शेवटच्या षटकामध्ये इथून मॅच पूर्णपणे कलाटणी दिले. टोटल 47 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अक्षय पाटील ची ही फलंदाजी दमदार आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बट स्वीट मॅरेथॉन इनिंग करता साकारत असताना अक्षय पाटील 24 धावांवर नाबाद आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. पहिल्या सत्राचा आपण इथे खेळ पाहतो. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय टीम हरिग्राम संघाने घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं I-11 चिंचवली संघाला आणि तिथून मात्र पहिल्या 3 षटकामध्ये अडचणीमध्ये होता संघ टीम I-11 चिंचवली आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या चौकार षटकाराची गरज होती ते चौकार षटकार ठोकले जात आहेत अक्षय पाटीलच्या बॅट मधून. 19 धावा अद्याप खर्च केलेत बालकृष्ण भोपीने. अजूनही 2 चेंडू बॅलन्स आहेत. चला स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन कमी. मिस टायमिंग स्ट्रोक आणि चुकी होते इथे पहा. बऱ्याचशा चुक्या खरं तर या मॅच मध्ये घडल्या गेल्या आणि इथून खरं तर सामना जर गमावला हरिग्राम टीमने तर मी म्हणेल खरं तर फिल्डिंग खरं तर चुकीची राहिली आणि इथून देखील कॅच ड्रॉप केला. तो खेळाडू होता तो म्हणजे अक्षय पाटील. अक्षय पाटीलच्या बॅटमधून आपण 2 षटकार जरूर पाहिले आणि त्या खेळाडूचा कॅच कितपत मागात पडू शकतो हे देखील पाहणं गरजेचं. इथे देखील पहा मी हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केले जाईल. दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि इथून मात्र 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना I-11 चिंचवली संघाने बनवलं ते म्हणजे 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं गेले तर टीम अमे विभांश वागेश्वर हरिग्राम संघासमोर. तर इथून पहिल्या सत्राची समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा खरं तर I-11 चिंचवली संघाने बनवल्या 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे हरिग्राम संघासमोर. आता हरिग्राम टीम कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल
का धावा डिफेंड केल्या जातील हे देखील आपण सेकंड सत्रामध्ये पाहणार आहोत. मेगा फायनलचा डे आपण इथे पाहतोय. खरं तर स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक 2025 ची ही रात्र रजनी क्रिकेट स्पर्धा आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. आणि आपण इथे पाहतो खरं तर मेगा फायनल जिथे अगदी जवळची गावं 2 आहेत, जिथे अमे विभांशु बागेश्वर हरिग्राम त्यांना 2 हात करत असताना i11 चिंचवली. टीम हरिग्राम आपण विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. प्रसाद पाटील खरं तर इन्फॉर्म आहे, चांगला लय मध्ये चांगला टच मध्ये प्रसाद पाटील आपण पाहतो. चला पाण्याची पूर्तता करा, पाणी द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये, खेळाडूंना पाणी सुपूर्द करायचंय. कडाक्याची थंडी मागील 2 ते 3 दिवसामध्ये तापमानाचा पारा खरं तर बराच घसरला, त्यामुळे ही अतिरिक्त थंडी आपल्याला जाणवते. मागील आठवड्यात जर विचार केला तर तापमान बरंचसं वाढलं होतं, थोडीशी गरमी जाणवत होते, त्यानंतर अचानक तापमानाचा पारा खरं तर कोसळलाय आणि तिथून मात्र थंडी चालू झालेली आहे. फ्लड लाईटच्या अगदी आपण पाहतो खरं तर ड्यू देखील आपल्याला पाहायला मिळेल. हलकीशी ड्यू मैदानाच्या आतमध्ये जात असताना ओस मैदानाच्या आतमध्ये पडलेले आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं होतं डगबंगला की काय i11 चिंचवली संघ, आणि तिथून मात्र मॅचला कलाटणी देणारं षटक बालकृष्ण भोपीचं राहिलं. बऱ्याचशा धावा खर्च केला बालकृष्ण भोपीने आणि तिथून मात्र अक्षय पाटीलचं मी कौतुक करेल. दमदार बॅटिंग राहिली अक्षय पाटीलची. टोटल 11 चेंडूने 28 धावांची म्हणजे शॉर्ट बट स्वीट मॅरेथॉन इनिंग साकारली. 28 धावांची महत्वपूर्ण खेळी आपण पाहिली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित घरत आणि प्रसाद पाटील 2 इन्फॉर्म बॅट्समन आहेत टीम हरिग्राम संघाचे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं सोपान खरं तर फलंदाजीसाठी सलामीला आला होता. आता मात्र रोहितला प्राचारित करण्यात येते सलामीसाठी. हिटमॅन स्टाईलने बॅटिंग होईल का हे देखील पाहणं गरजेचं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असलं की जरूर कॅप्टन साठी डोकेदुखी जरूर असते. टोटल सागरदाचा विचार केला तर 24 चेंडूचा खेळ आणि 52 धावा इथून बनवायचे ते म्हणजे टीम हरिग्राम संघाला. नक्कीच लवेश मॅच पाहायला मजा येणार आहे, कारण एका बाजूला घरच्या मैदानावर खेळतोय संघ आणि एका बाजूला हरिग्राम आहे. प्रसादच्या खेळाकडे सर्वांच्या नजरा असतील आणि एकाकडे सोपाने. कशा पद्धतीनं कैलास डोकरे आणि टीम कशा पद्धतीनं धोरणं आखली जातील याचा उलगडा काही वेळातच होईल. आणि कोण होणार या स्पर्धेचा विजेता आणि उपविजेता सर्वांना याची उत्सुकता आहे. यस मॅच ऑन होईल. हेच दमदार मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कडवं आव्हान आहे, मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण होईल कारण बॅटिंग खरं तर चांगल्या टच मध्ये आपण पाहतो प्रसाद पाटीलला. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेट्स प्ले. कैलास डुकरे गोलंदाजीसाठी सज्ज. इथे पहिला चेंडू ऑन साइडला भिरकवलाय. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे 1 धाव पूर्ण केली जाईल. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं जाते टीम हरिग्राम संघाचं. आता हिटमॅन रोहित स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच लवेश इथे प्रसादचं थांबणं हरिग्राम संघाला महत्वाचं असेल आणि चिंचवली संघाला सुद्धा प्रसादची विकेट हवी आहे. बघा ते धोरण आखलं गेलं, काय रणनीती असेल. सामना महत्वाचा आहे. लोकेश सर्वांच्या नजरा साहजिकच दोन्ही आपल्या विभागातील संघ आहे, मात्र विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागली. जरूर इथून मात्र चांगला खेळ जो संघ सादर करेल तो मात्र नक्कीच विजय होईल. इथे मात्र पहा प्रॉपर टायमिंग जुळला. फुल टॉस होता. फुल टॉस वरती आक्रमण केलं जातंय. रोहित घरतच्या बॅट मधून येतोय हा A1 क्वालिटीचा शानदार षटकार. नक्कीच कडाक्याची थंडी आहे लोकेश. दोन्ही संघांची पाठीराखे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. बघा हरिग्रामच्या पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण आहे. राहुल बोपी यांना आम्ही पाहतो, शुभम आहे तिथे आनंद सेलिब्रेशन होते. त्यांना माहिती विजेता कोणी होऊ द्या, दोन्ही आपले संघ आहेत. चला एकदा पाठीराख्यांचा आवाज आपण लोकेश ओव्हर नंतर चेक करूया. जरूर इथे अँगल चेंज केलाय. हेलिकॉप्टर लगवलाय. क्या बात आहे. हिटमॅन रोहितच्या बॅट मधून षटकारानंतर येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार.
या 4 धावेच्या मदतीनं धाव फलक फ्लाय होईल. टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 11 धावा. खरं तर सागर सर सलामीला मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सोपन आला होता, कारण सोपनच्या बॅटला खरं तर चेंडू प्रॉपर येत नव्हते, त्यामुळे इथे मात्र चेंजेस केले. रोहितला खरं तर स्ट्राईकला ओपनिंगला पाठवलं आणि त्याचा फायदा खरं तर मिळत असताना आपण पाहतो हरिग्राम टीमला. नक्कीच लोकेश, बघा ही बच्ची कंपनी प्रचंड मेहनत आहे. चला या बच्ची कंपनीसाठी एकदा टाळ्या उद्या जोरदार. प्रचंड मेहनत. येस जरूर. खरं तर एवढा वेळ झाला, जवळपास 4 वाजलेले सागर, तरी देखील आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर खरं तर आपल्याला पाठीराखे आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. ही आहे खरं तर या स्पर्धेची ओळख. इथे पहा लेग स्टिकला खरं तर चेंडू पंच सांगतायत की चेंडू लागला होता, त्यामुळे इथे मात्र लाऊड अपील केली. पंचाने लगेच ते अपील फेटाळले. महत्वपूर्ण विकेट करत होता, त्यामुळे ही लाऊड अपील करण्यात आली. प्रसाद पाटील ची विकेट कशा प्रकारे घेता येईल याचा प्रयत्न इथं केला जातोय कैलास डुकरे यांच्या माध्यमातून. टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल धावा लागले धाव फलकावरती 13. जी सरासरी गाठायची होती ती सरासरी मात्र इथून सरासरी गाठले ती म्हणजे हरिग्राम टीमने. बिना गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 13 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक रोहित घरतला आपण इथे पाहतो. क्या बात है यॉर्कर. लगातार 2 चेंडू ब्लॉक फेकले, त्यामुळे लगातार मागील 2 चेंडूवरती एकेरी धावा आणि इथून मात्र षटकाची होईल समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस टोटल 52 धावांचा पाठलाग करत असताना अमेय विवांश वांगेश्वर हरिग्राम संघ जाऊन पोचलाय 14 या आकड्यावरती बिनगाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. नक्कीच लोकेश, बघा आमची बच्चे कंपनी ज्यांची प्रचंड मेहनत होती, अमरबाई आणि बंटी यांनी संपूर्ण टीम आज बच्चे कंपनीमध्ये होते. वेदांत विकास शेळके, दीप होते, मंथन होते आणि आज बच्चे कंपनीमध्ये निक्षू होते, दिव्य होते, त्यांनी सुद्धा साथ दिली. बुवा होता. कोण बुवा? तर आज बच्चे कंपनीमध्ये होते संपूर्ण आमची टीम. कुशल होते, पारस, सार्थक, दक्षू, हर्ष होते, त्यांचं धन्यवाद देऊया. अंशू होते. जरा एकदा जोरदार टाळ्या उद्या बच्चे कंपनीसाठी. निलेश सुद्धा होते, नील होते, नील. यस. आणि बुवा कोण होते? यस. एकदा वळूया मॅच कडे लोकेश. यस. सर्व बच्चे कंपनीचा आपण खरं तर प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतली. चेंडू सीमारेषा बाहेर गेला तर त्वरित मैदानाच्या आतमध्ये फेकायचा. बॉल बॉयची भूमिका खूप महत्वाची असते आणि ती बॉल बॉयची भूमिका खरं तर या बच्चे कंपनीने नक्कीच. आणि अमरबाईने सांगितले लोकेश का बच्चे कंपनीला एक वेगळी पार्टी देणार आहेत. ते बच्चे कंपनीसाठी एक वेगळी पार्टी असणार आहे. चायनीज पार्टी होणार आहे त्यांना आणि पनवेलचं ठिकाण असणार आहे, जवळपास नाहीये. टेन्शन घेऊ नका, पनवेलला नेणार आहेत तुम्हाला चायनीज खाण्यासाठी. क्या बात आहे. बच्चे कंपनी देखील खुश झालेले आहेत पहा. तर जाऊया मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. 1 षटकाची समाप्ती झाली आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती 14 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश शेळके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. लोअर फुल टॉस टाकला होता, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतील. 1 धाव पूर्ण केली जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जिथे चांगला चेंडू आहे तिथे सन्मान, जिथे खराब चेंडू जसा मिळेल तसा मात्र प्रहार केला जातोय. रोहितच्या बॅटमधून आपण पाहतो प्रसादला पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं होतं. इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आता आलेले आहे प्रसाद पाटीलला. इथून एखादा मोठा फटका मारण्याची क्षमता तो खरं तर नक्कीच दर्शवेल की काय हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. टोटल 15 धावा धाव फलकावरती. प्रथमेश शेळकेला इथून मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर इकॉनॉमिकल स्पेल हाताळणं तेवढंच गरजेचं राहील, कारण इथून मात्र प्रसाद पाटील आणि रोहित एकंदरीत सलामीची जोडी अजूनही स्तब्ध आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हे 2 खेळाडू जर राहिले मैदानाच्या आतमध्ये तर सामना मात्र फार कठीण होऊन बसेल. इथे पहा खोदून काढलेला फटका. गॅप शॉट सिलेक्शन इथे चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही. पहा शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खरं तर खेळाडू होता तिथे झेलची संधी प्राप्त झाली होती आणि तिथून मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल सोपा झेल होता. झेल घेणं तितकंच महत्वाचं होतं आणि तिथे मात्र
फलंदाज प्रसाद पाटीलचा झेल सोडला जातोय. ज्या अक्षय पाटीलने खरं तर झेल सोडला होता आणि तिथून मात्र अक्षय पाटीलने 11 चेंडूमध्ये 28 धावांची सागरदादा मॅरेथॉन इनिंग साकार केली आणि त्या धाबेच्या मदतीने धावसंख्या 51 आपण पाहतो. इथे देखील हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे अभिषेकडून थोडीशी चुकी तर क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपले. क्या बात आहे. फेकी चांगली पाहायला मिळेल. कलेक्शन कितपत चांगलं होतं हे आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत. पंचाचा निर्णय खरं तर थर्ड अंपायरकडे सोपवलेला आहे निर्णय हा. अंपायर टू डायरेक्टर इथे मात्र चेक केलं जाईल की फेकी चांगले राहिले आणि तिथून मात्र चेंडूचं कलेक्शन चांगलं राहिले का हे आपण चेक करणार आहोत. महत्वपूर्ण सामना आहे त्यामुळे इथून मात्र चेक केलं जाते. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. विकेटचं पतन. बॅट्समॅन आउट. पहिला करारा झटका आपण इथे पाहतो. बॅटिंग करत असताना अमेय विभाष 11 हरिग्राम संघाला मोठा दे धक्का. इथे 12th मॅन आहे पा. तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत आहे. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. पहिला विकेट आपण इथे पाहतो. एक धाव पूर्ण केली होती. दुसरीचा प्रयत्नामध्ये प्रसाद पाटील चला सँडी पालकर सर जॉईन झालेले आहेत. क्लोज कॉल आहे. यस इट इज आउट. प्रसाद पाटीलला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. इथून मात्र कलाटणी भेटेल का या मॅच मध्ये. ट्विस्ट निर्माण जरूर होईल का हे देखील पाहणं गरजेचं. योगदान जर पाहिलं प्रसाद पाटीलचं तर फक्त धावा बनवल्या या मॅच मध्ये. फायनलच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 3 आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते. स्वतःवर फार निराश असेल. जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडेसे फिल्डर चाचपले होते. कलेक्शन चांगलं राहिलं आणि तिथून मात्र विकेट मिळवले. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी आपण पाहतो अजूनही रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर 14ची सरासरी गाठायची. त्यामुळे मॅच तंतोतंत आहे. मॅच समांतर आहे. इथून पहिला विकेट सर जरूर मिळवलाय 11 चिंचवली संघाने. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतलेली उंची. इथे झेलचा प्रयत्न आणि झेल घेतला जातोय. क्या बात आहे. लगातारचा पाठोपाठचा कमबॅक करत असताना टीम I11 चिंचवली संघ पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिला प्रथमेश शेळकेने. दुसरा करारा झटका. सलामीवीर बॅट्समॅन रोहित गरज बॅक टू द डगआउट. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले पहा. सलामीवीर दोन्ही फलंदाज नेस्तनाभूत आपल्याला पाहायला मिळतील. तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. खर तर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. तिथे मात्र रिदम तुटला खर तर फलंदाजांचा आणि तिथून मात्र रोहितने देखील आपली विकेट्स गमावली. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सोपान मात्रे आलाय फलंदाजीसाठी. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 14 चेंडू 35 धाब्याची गरज. हे येणारे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. तर इथून आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना हरिग्रामसाठी चौदा बॉल 35 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू होता. खर तर लवकर बॅट इथे स्विंग पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर वन टाकला होता. सोपानला वाटलं होतं की हा चेंडू अतिरिक्त गती येईल ते सरळ राहील परंतु इथे मात्र प्रथमेश शेळकेची चालाकी आपल्याला पाहायला मिळाली. नियंत्रण ॲक्युरसी जबरदस्त पाहायला मिळते गोलंदाज प्रथमेश शेळकेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्याने आता मात्र इकॉनॉमिकल स्पेल हाताळला जातोय.
इथे सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला जातोय, एक धाव जरूर मिळेल, एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. इथून षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागलेत. बॅटिंग करत असताना टीम अमे विभांश 11 वागेश्वर हरिग्राम संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 18 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. तर 2 षटकाची इथून समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतो. खरं तर 18 धावा 2 गणीच्या मोबदल्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या प्रथमेश शिल्केने. क्या बात आहे, दमदार षटक राहिलं, महत्वपूर्ण षटक होतं. खरं तर टीम 11 चिंचवली संघासमोर आपण पाहतो. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय दशरथजी शेळके स्मृती चषक 2025 ची. या खरं तर स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी आम्हाला इथे प्राप्त करून दिली, ते म्हणजे रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचन करायला मिळालं आणि त्यांचा मी शतशः आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मंथन बघत आला. इथे मात्र पंथांचा इशारा येतोय, हा चेंडू वाईड असेल. आजच्या दिवसामध्ये खरं तर आम्हाला चांगली साथ लाभली, ते म्हणजे आमचे को कॉमेंटेटर सागरदादा मांडवकर असतील, तसेच दशरथजी पाटील सर असतील, तसेच रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. सर्वांचं आपण स्वागत करूया. तसेच आमचे साथी स्कोरर यानंतर देखील पहा, हा वाईट चेंडू आहे. मनीष असतील आणि प्रतीक यांनी आम्हाला अचूक माहिती करता आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचा देखील आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. या स्पर्धेच्या वतीनं एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. इथे मात्र पहा, प्रॉपर टायमिंग, ज्या षटकाराची गरज होती तो ठोकलाय षटकार. सोपान म्हात्रेच्या बॅट मधून दमदार हिट, शानदार षटकार. ही स्पर्धा आपण पाहतो लाईव्ह टेलिकास्ट केली जाते एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. 7 समुद्र पार ही स्पर्धा नेण्याचं काम खरं तर संदीपजी शेळके यांच्या माध्यमातून केलं जाते. चांगलं कॅमेरा वर्क ऑपरेटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. तसेच डीजे नितीनचं देखील आम्ही कौतुक करू. गेले 6 दिवस त्यांचं खरं तर चांगलं योगदान राहिलंय. चांगलं सुमधुर गीत प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम, माहोल बदलण्याचं काम डीजे नितीनच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचं देखील आपण करणार आहोत सहर्ष स्वागत. तसेच क्रीडा रसिकांचं खरं तर पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. इथे देखील ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाईल. टोटल धाव फलकावरती लागलेले आहेत, त्या म्हणजे 27 धावा. आता येणारे 10 चेंडू 25 धावेची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले षटकाराने. खरं तर मॅच मध्ये मजा आले पहा. इथून सोपान अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील पहा, प्रहार केलाय. उंची जास्त, लांबी मिळेल का? इथे मात्र लांबी कमी. विकेटचं पतन, एलिव्हेशन मिळालं नाही. आणि आता मात्र चिंचवली टीमचे पाठीराखे खुश. आवाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. 3रा क्रमांकाचा फलंदाज सोपान राज जाधव बॅक टू द लगआउट. बच्चे कंपनी पहा फार खुश आहे. I11 चिंचवली टीमला खरं तर शेवटपर्यंत सपोर्ट करत आहेत. आता आपण पाहतो, विचार केला तर 4 वाजून जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत आणि तरी देखील बच्चे कंपनी झोपली नाही बा. मॅच साठी आलेले. क्रिकेटची फार आवड, प्रचंड आवड आहे आणि तिथून मात्र संघाला आणि गावाला खरं तर इथून चेअर्स करण्यासाठी खरं तर सर्व क्रीडा रसिक इथं उपस्थित आहेत चिंचवली गावचे. तसेच हरिग्रामचे पाठीराखे देखील बरेचसे उपस्थित आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये अजूनही ट्विस्ट निर्माण होईल. मॅच मध्ये चॅम्पियन बनायचं स्वप्न जरूर 2 टीम पाहत आहेत, परंतु इथं कोण बनणार चॅम्पियन हे मात्र थोड्याच वेळात त्याचा उलगडा केला जाईल. राऊंड द विकेट, मोठा फटका लगवायचा होता. ऑन द कार्पेटर साइड अभिषेल के तिथे थोडेसे चाचपलेत. एक धाव पूर्ण केली जाते पहा. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 28 धावा धाव फलकावरती. 3 गणीच्या मोबदल्यामध्ये येणारे 8 चेंडू 24 धावेची गरज आहे. आपण भारत पाकिस्तान सामना पाहिला असेल मेलबर्न मध्ये.
T20चा सामना होता. 8 चेंडूमध्ये 28 धावेची गरज होती. विराट कोहली तेव्हा स्ट्राईकला होता. तर बरेच खेळाडू तिथे मात्र हातनस्तक झाले होते. तिथून मात्र विराट कोहलीने हरीश श्रॉफला लगातार 2 षटकार ठोकले आणि मॅच मध्ये कमबॅक केलं होतं. इथून एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल, लाऊड अपील केली जाते आणि ती मात्र अपील फेटाळली जाते पा. आणि इथून डॉट चेंडू, इथून जसे डॉट चेंडू इथून फेकले जातील मंथनने तसा पूर्णपणे प्रेशर इथं क्रिएट केलं जाईल फलंदाजांवरती. शेवटचा अंतिम चेंडू षटकातला आपण इथे पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मंथन. राऊंड विकेट, फुल टॉस होता, कमजोर गेंद ती. खरं तर मोठा फटका लगवायचा होता, एक धाव पूर्ण झाली असती पण त्यांचा इशारा तो हा वाईड आहे चेंडू. खराब चेंडू होता, वाईड +1 अशा 2 धावा जरूर मिळाल्या असत्या परंतु तिथे धाव घेतली नाही पहा फलंदाज सोपान म्हात्रे ने आपल्याला पाहायला मिळते. सोपानकडे क्षमता आहे. येणारे 7 चेंडू 23 धावेची गरज. 7 बॉल 23. कोण बनणार चॅम्पियन, कोण खरं तर विजय होईल, कोण उपविजेता होईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं. सोपान ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. 7 बॉल 23 ची गरज. इथून मोठा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव फक्त पूर्ण केली जाते. दुसरीचा कोणताही इथं प्रयत्न केला जाणार नाहीये. इथून षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या खेरीस 52 धावांचा पाठलाग करत असताना हरिग्राम टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे 23 धाब्यांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 22 धाबेची गरज. तर येणारे 6 चेंडू 22 धाबेची गरज. शेवटचं अंतिम षटक आपण इथं पाहतोय. प्रसन्न शेळके खर तर गोलंदाजी मार्ग सज्ज झालेत. अंतिम षटक घेऊन धावा इथे वाचवल्या जातील का, धावा डिफेंड केल्या जातील हे देखील आपण पाहूया. पहिला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय. चेंडू जाईल सरळ कॉर्नर रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. येतो सोपान म्हात्रेच्या बॅट मधून मच निडेड षटकार. तसं सोपान मात्र आपण इथे पाहतो. येणारे 5 चेंडू 16 धाबेची गरज. आता मात्र गोलंदाज प्रसन्न शेळकेवरती दबाव आणण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. पहिल्या चेंडूवर ठोकलाय षटकार सोपान मात्रे. खरं तर मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे. इथून मॅच मध्ये कलाटणी देण्याचं काम करू शकतो इथून सोपान मात्रे. अजूनही मॅच तंतोतंत समांतर सामना इथे देखील पहा. अलंद कार्पेटच्या साहाय्याने मिड खरं तर स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. 2 धावेचा प्रयत्न सफल राहिलाय. इथून 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 38 धावा धाव फलकावरती. येणारे 4 चेंडू 14 धावेची गरज. 4 चेंडू 14 धावा. डॉट बॉल बरंच काही सांगून जातील. एखादा मोठा फटका आला तर जवळपास मॅच मध्ये पकड बनवू शकतात टीम हरिग्राम. परंतु इथून डॉट चेंडू इथे मोठा फटका लगवायचा. स्लॉट मध्ये चेंडू होता, प्रॉपर टायमिंग जुळला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 1 धावाचा प्रयत्न, दुसरीचा देखील प्रयत्न इथं चांगला राहिलाय पहा. चित्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 3 चेंडू आणि 2 माहिती हिटची गरज आहे. ते म्हणजे हरिग्राम संघाला 3 चेंडू 12 धावेची गरज. कोण बनणार विजेता संघ, कोण बनणार चॅम्पियन, कोण बनणार मालिका वीर. होंडा शाईन ही बाईक आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीज साठी. 3 चेंडू 12 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. इथे पहा बॅचेस लागले आणि इथून मात्र बॅकअप चांगला राहिला. टाळ्यांच्या गजर इथं होतोय. जसा डॉट चेंडू फेकला जातोय चिंचवलीचे प्रेक्षक खर तर इथे मात्र खुश होताना पाहायला मिळत आहेत. हा डॉट चेंडू असेल. आता 2 चेंडू
12 धाब्याची गरज, म्हणजे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये माहिती हिट येणं तेवढंच गरजेचं राहील. कानमंत्र देत असताना कैलाजी डुकरे आपण इथे पाहतो, कॅप्टन कैलाश डुकरे आपण इथे पाहतोय गोलंदाजाला कानमंत्र देत आहेत की एखादा चेंडू खरं तर निर्धाव टाकायचा आहे, त्यानंतर मॅच आपलीच आहे असं काही सांगत असताना 2 चेंडू 12 धाब्याची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, हा चेंडू निर्णायक असेल. ह्या चेंडूवर जर षटकार ठोकला तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल हरिग्राम संघ. निर्णायक चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रसन्न शेळके मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 6 धाब्याची गरज. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न ऑफसाईडला आणि इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. आता मॅच पूर्णपणे खुली झाले. ती I11 चिंचवली संघ यजमान टीम आपल्याला पाहायला मिळते. इथे एखादी चुकी झाली नाही तर मॅच मात्र चॅम्पियन बनेल तो म्हणजे I11 चिंचवली. 1 चेंडू 11 धाब्याची गरज. शेवटचा चेंडू. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शेवटच्या चेंडूला खरं तर इथे स्वागत करणार आहोत. 1 चेंडू 11ची गरज. मेगा फायनल साठी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र शेवटचा चेंडू. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा कोण बनणार चॅम्पियन खरं तर इथे आपल्याला थोडंच वेळात स्पष्ट होईल. मॅच पूर्णपणे झुकली आहे ती म्हणजे I11 चिंचवली संघासमोर. इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती इथे देखील पहा सामना जिंकलाय, चॅम्पियन बनलाय तो म्हणजे I11 चिंचवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम हरिग्राम. आपण देखील चांगला खेळ सादर केला. आपलं देखील खूप खूप खरं तर स्वागत. चला स्टंप घेऊन जाऊ नका, तर विनंती असेल स्टंप आणि बेल्स कुणी घेऊन जाऊ नका. जर घेतल्या तर 10,000 रुपये कपात केले जातील. पहा स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. स्टंप आणि बेल्स कुणी घेऊन जायचं नाहीत. खरं तर LED स्टंप आणि बेल्स आहेत तर 10,000 कपात केले जातील. पहा एकही स्टंप किंवा बेल्स गेला तर याच्याकडे लक्ष असू द्या. विजयी संघ ठरला खरं तर I11 चिंचवली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम. हमें विभाष 11 हरिग्राम. तो चला साई संघ आपण बरोबर व्यासपीठासमोर यावं. सागर मांडवकर या आपण. तर अक्षय पाटील ठरले फायनलच्या सामन्याचा सामनावीर, ज्याने दमदार फलंदाजी केली. अक्षय यावं. तर अक्षय ठरले फायनलच्या सामन्याचा सामनावीर अक्षय यावं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि अक्षयला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी अरविंद सर आइए, अनिरुद्ध सर.